संगम आहे इथे त्यांचे संभाजी महाराजांचे तुकडे केलेत आणि याच नदीमध्ये फेकले। हे सांगताना पण मला असं म्हणजे अंगाला काटा येतोय। यांची पहिली समाधी आहे, 2 समाधी आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या, एक तुळापूरमध्ये आणि हा जो नदीचा संगम आहे याच्या पुढे एक वडबुद्रुक म्हणून गाव आहे, तिथे संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे। दुसरी समाधी, पहिली समाधी तुळापूरला होती आणि ही इथे दुसरी समाधी। त्याचं कारण हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती। तर मित्रांनो, नेहमी आपण गड किल्ल्यांवर ट्रॅकिंगला जातो। आज आपण ट्रॅव्हल करत आलो आहे तुळापूरला। तुळापूर म्हणजेच आपले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी माझ्या मागे, हे त्यांचं समाधी स्थळ आहे। याच ठिकाणी औरंगजेबाने 40 दिवस हाल करून आपल्या राजांना शेवटचा श्वास त्यांनी इथेच घेतला होता। त्या तुळापूरला आपण आज भेट द्यायला आलो आहे। तर हा व्हिडिओ एकदम मजेशीर असणार आहे। सर्व माहिती तुळापूरची, तुळापूरवर काय घडलं, काय झालं, कसं झालं, तुळापूरचा पूर्ण इतिहास आपण आतमधून जाऊन जाणण्याचा प्रयत्न करूया आणि मी तुम्हाला पण सांगेल। तर बनून राहा व्हिडिओवरती। सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। इथपर्यंत मी कसा आलो, तुम्ही कशी येऊ शकता, तुळापूरमध्ये बघण्यासारखं काय काय आहे। तर म्हणून राहा व्हिडिओवरती, जाऊ आपण आता तुळापूरच्या आत। तुळापूरला जाण्यासाठी आपण पुणे स्टेशनवरनं तळेगाव बस पकडली आणि उतरलो तुळापूर फाट्याला। तेथून डावीकडे जाणारा रस्ता हा तुळापूरला जातो। तुळापूर एक असे ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला शेवटचा श्वास घेतला। किती रुपये तिकीट आहे पार्किंगचं? पार्किंगचं बघा साहेब, 2 व्हीलर 20 रुपये, 3 व्हीलर 30 रुपये, 4 व्हीलर 40 रुपये, मिनी बस 60 रुपये, लक्झरी बस 100 रुपये। सगळ्या बसांची पार्किंग आहे आणि आतमध्ये जायला काय फी आहे? आतमध्ये जायला फ्री आहे। टायमिंग काय असतो? टायमिंग असतो सकाळी 5, मंदिराचा टायमिंग असतो सकाळी 5 ते संध्याकाळी 8, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। आणि गर्दी कधी असते कधी गर्दी नसते? असते बघा साहेब, शनिवारी आणि रविवार। शनिवार रविवार गर्दी जास्त असते। सुट्टीचे दिवस 1 फेब्रुवारी 1689 इतिहासातील एक अशी तारीख ज्या दिवशी आपल्याच काही गद्दारांमुळे संभाजी महाराजांना संगमेश्वर ते औरंगजेबाने कैद केले। 39 दिवस औरंगजेबाच्या मरण यातना सहन करून शेवटी 40व्या दिवशी महाराजांनी आपला शेवटचा श्वास सोडला। सलग 9 वर्ष न थांबता न थकता 120 लढाया लढून यातील एकही लढाई न हारणारा इतिहासातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। याच कारणामुळे महाराजांचे सर्व पुतळे हे उभ्या स्वरूपात आहेत। ही कवी कलश यांची समाधी। औरंगजेबाने 40 दिवस जो अत्याचार संभाजी महाराजांसोबत केला तोच अत्याचार कवी कलश यांच्यासोबतही केला आणि 11 मार्च 1689 महाराजांसोबत कवी कलश यांचाही मृत्यू येथेच झाला। मित्रांनो, ही कवी कलशांची समाधी आहे। त्या समोरच आपण आलो तर मधी संगमेश्वरांचं मंदिर आहे आणि या साईडला स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची समाधी आहे। या दोन्ही समाधींच्या मध्ये हे संगमेश्वराचं मंदिर आहे। आता आपण कवी कलशांची समाधी जर पाहिली तर आता आपण संगमेश्वर मंदिराच्या आत जाऊ आणि मग नंतरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या आत जाऊ। या मंदिराची स्थापना छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांनी केली होती। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 2 समाध्या आहेत। यातील दुसरी समाधी ही तुळापूरपासून 10 किलोमीटर अंतर असलेल्या वडबुद्रुक या गावात आहे
तेथे जाण्या अगोदर आपण या समाधीचे दर्शन घेऊया. चाळीस दिवस मरण यात्रा सहन करून शेवटी महाराजांनी आपला प्राण येथेच सोडला, परंतु औरंगजेबासमोर शरण गेले नाही. मित्रांनो, ही छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे आणि समाधीला लागूनच 3 नद्यांचा संगम आहे. मित्रांनो, समाधीस्थळाच्या मागच्या बाजूने आपण आलो ना, तर या 3 नद्यांचा संगम आहे, इंद्रायणी, भीमा आणि ही भामा. याच संगम स्थळावर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे अवयव तोडून फेकले होते. कपडे धुण्यासाठी आलेल्या जनाबाई नामक एका स्त्रीला महाराजांचे अवयव सापडले. तिने गोविंद महाराजांच्या मदतीने अवयव गोळा करून वडबुद्रुक गावात नेले आणि तेथे महाराजांच्या चितेला अग्नी दिली. तिथेच महाराजांची दुसरी समाधी आहे. तर मित्रांनो, हे तुळापूर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ. ही यांची पहिली समाधी आहे. 2 समाधी आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या, एक तुळापूरमध्ये आणि हा जो नदी संगम आहे याच्या पुढे एक वडबुद्रुक म्हणून गाव आहे, तिथं संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे. जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं होतं तेव्हा पकडून त्यांना आधी नेलं होतं बहादूरगडावरती, जो आत्ताचा धर्मवीरगड आहे, तो अहमदनगरमध्ये, आणि आत्ताचा अहिल्यानगर, पहिलेचा अहमदनगर होता, आत्ताचा अहिल्यानगर आहे. तिथे त्यांना पकडलं होतं. 15 दिवस तिथे त्यांचे हालाल केले होते, जे आपल्याला छावा पिक्चरमध्ये दाखवलं आहे. त्यांचे डोळे काढले, त्यांची चामडी काढली, जीभ कापली. हे सगळं इथे नाही झालं, ते झालं होतं बहादूरगडावरती, म्हणजे धर्मवीरगडावरती अहिल्यानगरला. तिथून त्यांना 15 दिवस हालाल केल्यानंतर त्यांना इथे आणलं. इथून तुळापूर ते बहादूरगड अंतर 90 ते 100 किलोमीटरचं अंतर आहे. तर एवढा लांब का आणला असावं मारण्यासाठी? कारण की मारू तर तिथं पण शकले असते, पण त्याचं मेन कारण असं सांगतात की ही हिंदू लोकांची पवित्र जागा असते, जिथं 3 किंवा 2 नद्यांचा संगम होतो, ती पवित्र जागा असते. त्या जागी आणूनच त्यांना शेवटचा श्वास सोडला महाराजांनी. तिथे ते 15 दिवस होते. इथे त्यांनी हालाल केली आणि त्यांनी शेवटचा श्वास इथेच सोडला. आणि ज्या नदीत 3 नद्यांचा संगम आहे, इथे त्यांचे संभाजी महाराजांचे तुकडे केले आणि याच नदीमध्ये फेकले. हे सांगताना पण मला असं म्हणजे अंगाला काटा येतोय. या नद्यामध्ये त्यांच्या शरीराचे तुकडे फेकले होते आणि असा फर्मा मग काढला होता की हे तुकडे कोणी जमा करू नयेत. तर इथेच जनाबाई नावाची एक स्त्री आली होती, तिने ते तुकडे जमा केले होते आणि त्याच्या गावातली जी 2-3 व्यक्ती आहेत, गोविंद महार वगैरे, या लोकांनी तुकडे जमा केले. त्यांचा तो इतिहास आहे, तिथे पुढे गेल्यावर सांगतो की दुसरी समाधी तिथे काय आणि पहिली समाधी इथे काय. इथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणून ही पहिली समाधी आहे. दुसरी समाधी त्या साईडला आहे, त्याचा इतिहास मी त्या साईडला गेल्यावर सांगतो. वडबुद्रुक आहे, त्यासाठी तिथे जाण्यासाठी आपल्याला परत जावं लागणार आहे तुळापूर फाट्याला, जिथं आपण बसने उतरलो. तिथून आपल्याला परत वडबुद्रुक गावाला जावं लागेल. हे आता आपण पुढे बघू गेल्यावरती. तर मित्रांनो, आपण तुळापूरमध्ये 3 नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी बसलो आहे आणि हा आपल्यासोबत ऋषी, हा इथला तुळापूरचाच आहे. आज आपण हे पवित्र स्थळ बघायला आपण एकटेच आलो आज, कारण की आपल्या मित्रांना आज जरा जमलं नाही यायला, म्हणून आपण एकटेच आलो. तर थोडीशी माहिती घेऊन निघालो मी घरनं. तुळापूर फाट्याला उतरायचं होतं. तिथून मला वाटलं की जवळच आहे रस्ता आणि एकाने सांगितलं पण जवळच आहे, पण मॅपवर बघितलं तर 7 ते 8 किलोमीटर होतं. म्हणजे तिथून जर मी चालत आलो असतो तर मला एक पाऊण तास लागला असता. मी खूप लोकांना लिफ्ट मागितली, पण कोणी गाडी थांबवली नाही. शेवटी या भावांनी गाडी थांबवली आणि मला तुळापूरपर्यंत घेऊन आला. हा इथं समोर आळंदीला राहतो वाटतं. इथून हा सरळ रस्ता जो जी इंद्रायणी नदी इथून येते, हा रस्ता इथं आळंदी आहे, इथं राहतो. त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली आणि मुंबईला मी एकटा आलो म्हणून बिचारा माझ्यासोबत फिरतोय पण समाधीस्थळ, त्यासाठी तर रोजच आहे. हॅलो, पण कोणीतरी आपल्यासाठी आले म्हणून वेळ काढून आपल्यासोबत घालवत आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. फोन करत नाही आजकाल. तर मित्रांनो, हे होतं तुळापूर. आता आपल्याला जायचं आहे वडबुद्रुक गावाला. तर परत आपल्याला तुळापूरला जावं लागणार आहे, फाट्याला, तुळापूरच्या फाट्याला. तर आपण इथपर्यंत कसे आलो आतापर्यंत? तर आपण आलो मुंबईवरनं आपलं पुणे स्टेशनच्या बाहेर आल्यावरच
तुळापूर फाट्याला बस जात नाही. तुम्हाला शिक्रापूर नाहीतर तळेगाव या 2 बस आहेत. या 2 बसमध्ये तुम्हाला बसायचं आहे. या बसा तुम्हाला तुळापूर फाट्याला उतरवतील. 30 रुपये तिकीट आहे पर पर्सनचं. आणि तुम्हाला तुळापूर फाट्याला सोडतील. तिथून तुम्हाला आत यावं लागणार आहे. 6-7 किलोमीटरचं अंतर आहे. बाहेर ऑटो भेटतील तुम्हाला. मला माहिती नव्हतं म्हणून मी ते चालत निघालेलो. आणि जर सोयीस्कर असेल तर पुणे स्टेशनवरनं ओला करा आणि किंवा प्रायव्हेट गाडी किंवा रिक्षा पण येते तिथून, पण रिक्षा खूप चार्ज करेल. त्यामुळे तुम्ही एसटीने या. 30 रुपये तिकीट आहे. पण तिथून तुम्हाला आज चालत यावं लागेल. त्याच्यामुळे मग ओला केली तर परवडेल तुम्हाला. 300-350 रुपये तिकीट आहे ओलाचं. ते तुम्ही 4-5 जण आलं तुम्हाला परवडेल. आता आपलं तर तुळापूर फिरून झाले. आपल्याला जायचं आहे वडू बुद्रुकला. मित्रांनो, नाव काय काका? हे सुभाष काका आहेत. त्यांनी आपला कंपनीला चाललेले, त्यांचा वेळ सोडून त्यांनी आपल्याला वडू बुद्रुकला सोडलं आहे. तर त्यासाठी काका खूप खूप धन्यवाद. म्हणून आता आपण आलो आहे वडू बुद्रुक गावामध्ये आलो आहे. तर या गावामध्ये आपल्याला त्या संभाजी काकांनी सोडलं. आपण बसलेलो तुळापूरला बसलेलो गाडीची वाट बघत. तर ते पण तिथे होते. काहीतरी 20,000 रुपये आलेले. आणि बघितलं, आपल्या हातातली सेल्फी स्टिक बघितली आणि विचारलं. तर ते कंपनीचं कुठे चाललेले तिकडे शिक्रापूरला. पण त्यांचं काम सोडून ते मला एवढं फिरले. आम्हाला नाही 15-20 मिनिट लागले फिरायला. तर मला असं जायचं असं तर खूप मला फिरून जावं लागलं असतं. तुळापूरवरून जाऊन इकडून तिकडून फिरून मला यावं लागलं असतं. आणि त्यांनी मला बाईकने मधनं शॉर्टकटने सोडले. तर आपल्याला आज 2 चांगले व्यक्ती भेटलेत. आणि हा 3रा भेटला आपला वडू बुद्रुक गावामधला. नाव काय तुझं? श्रेयश. आता हा आपल्याला घेऊन चालला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या 2ऱ्या समाधीकडे. चला. ही मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांची 2री समाधी. याच जागी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चितेला अग्नी देण्यात आली होती. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले होते, जेणेकरून त्यांचा अंतिम संस्कार कुणीही करणार नाही. आणि असा फरमान देखील काढला की जो हे करण्याचा प्रयत्न करेल त्यालाही अशीच शिक्षा देण्यात येईल. घाबरून कोणी हे करण्यास तयार होत नव्हते. याच गावातील दलित जातीचा गोविंद महार याने न घाबरता महाराजांचा अंतिम संस्कार स्वतःच्याच घरासमोरील अंगणात केला. आणि त्यामुळेच येथे देखील महाराजांच्या समाधीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे छोटेसे म्युझियम. मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, 2री समाधी, इथे बाजूलाच त्यांच्या प्रिय मित्रांची म्हणजे स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिथे म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये आपण आज जाऊन आलो. आणि हा तर मित्रांनो आपण वडू बुद्रुकला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे. जर इथे मित्रांनो यायचं असेल तर हा या गावाचाच व्यक्ती आहे. आता याच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊन तुम्हाला सांगतोय. मला काय माहिती नाही, त्यांनी जी माहिती दिली तशी आणि जेवढी आपण थोडीशी सर्चिंग केलेली त्यानुसार जर तुळापूरला बघा, तुळापूरला सरळ तुळापूरला जायचं. तुळापूरची समाधी बघून झाल्यानंतर जर पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर आपल्याकडे प्रायव्हेट गाडी नसेल तर परत तुम्हाला तुळापूर फाट्याला जावं लागेल. तुळापूर फाट्यावरनं कोरेगावसाठी बस जाते.
ती आपली पुणे महानगरपालिकेची कोरेगाव फाट्याला जायची. कोरेगाव फाट्यावरनं आत यावं लागतं. आत किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. आत 5 किलोमीटर आहे. जर रिक्षा भेटते तर बोलते कधी भेटते रिक्षा, कधी नाही भेटते. नाहीतर मग तुम्हाला अशी लिफ्ट घेऊन यावं लागेल किंवा ऑटोने यावं लागेल किंवा प्रायव्हेट गाडीने यावं लागेल. पण गाडी सहसा तिथे असेल आतमध्ये या वडूबुजुर्ग गावापर्यंत येण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण परिसर फिरून झाला आपला. तुळापूरची पण समाधी आपण बघितली, वडूबुजुर्गला आलो, इथली पण समाधी आपण बघितली. दोन्ही जागेंची माहिती आपण घेतली, दोघी जागेंचं महत्त्व आपण समजून घेतलं. इथे कसं यायचं आहे पण आपल्याला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जागा खरंच खूप चांगल्या आहेत, भेट द्यायला जरूर या. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो भेटू आपण अशाच एक नवीन जागी, नवीन गड किल्ल्यावर किंवा अशाच ऐतिहासिक ठिकाणी. ट्रॅकिंग किंवा ट्रॅव्हल दोघांचा मोटिव्ह एकच आपला असतो की आपण ऐतिहासिक जागी जाऊन तिथली माहिती घेण्याचा आणि तुम्हाला देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.